ये दुनिया ये महफिल मेरे काम की नहीं, मेरे काम की नहीं। ये दुनिया ये महफिल मेरे काम की नहीं, मेरे काम की नहीं। माझी बनिता कुठं गेली? अरे रस्त्यात कशाला बोंबलतोयस? अरे सोसायटीतल्या कोणाला कळलं तर माझं ठरलेलं लग्न मोडेल. अरे अरे मोडू दे. अरे आपल्याला पण तेच वाटतंय. अरे तुझ्यासाठी आपण एवढी फिल्डिंग लावली आणि तू कॅच दुसऱ्याच्या हातात दिली म्हणजे काय? गौऱ्या, अरे मला तुझा राग कळतोय रे. अरे पण स्थळ खूपच चांगलंय. मुलगा डॉक्टर आहे. डॉक्टर म्हणजे तू एका फालतू डॉक्टर साठी एवढ्या मोठ्या रिक्षावाल्याला सोडला? रिक्षावाला? ये वनिता, दिस इज नॉट फेअर. इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडिया इज माय पीपल. हे नाही रे वनिता, असं करू नको रे. अरे मी तुझ्यासाठी काय काय नाही केला यार. तुला कॉलेजात नेऊन सोडला, तिकडनं परत घेऊन आलो, परत टायपिंग क्लासला नेऊन सोडला. त्यात तुझा बाप बेवरा, त्याला मावा, पान, सुपारी, कलकत्ता, 420, 320 काय नाही ते मी त्याला आणून दिला. तुझ्यापेक्षा दुप्पट, तुझ्या बापापेक्षा चौपट. कोण? तुझी आई. गौऱ्या, मला फोन करायची, मला फोन करायची, मला म्हणायची गौऱ्या 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 घरात झुरळ, गौऱ्या घरात झुरळ. मी म्हणायचो हो हो आलो. गौऱ्या घरात झुरळ, गौऱ्या घरात पाली, गौऱ्या घरात पाली. आणि मी यारा सासूचा फोन आहे म्हणून पाली हिलचा भारत सोडून तुमच्या घरी यायचं. हे ऐकायला माझं लग्न ठरलं, मुलगा डॉक्टर आहे, हे ऐकायला मी इकडे येऊ. गौऱ्या, गौऱ्या, तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही? या बन्नू आहे ना रे, गौऱ्या तुझं माझ्यावर प्रेम आहे की आहे ना रे बन्नू. कबड्डी कबड्डी कबड्डी. सॉरी, मला वाटलं मांडी पण कबड्डी कबड्डी. नाही, नाही. नाही, आता नाही, 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 आता नाही. नाही वन्नी, हे वन्नी आहे वन्नी. तुला वाटतं ना मी सुखात राहावं? अरे वन्नी, वाटतं ना? वाटतंय ना. मला डॉक्टरशी लग्न करायचं. अरे तू सुखात राहावी पण माझ्या सोबत रे, त्या फालतू डॉक्टर सोबत नाही रे. या वन्नी ऐकणारे असं करू नको रे. करणार का माझ्यासोबत लग्न? गौऱ्या, मी तुझ्याशिवाय कोणासोबत नाही राहू शकत रे. गौऱ्या, हळू बरगडा मोडते मी वन्नी. पण आई म्हणते डॉक्टर सोबतच लग्न कर. परत तिच्या डॉक्टर डॉक्टर. अरे तुला एवढा डॉक्टर डॉक्टर खेळायचा तर माझ्यासोबत खेळ ना. अरे माझ्यासोबत लग्न कर ना यार. अरे त्या डॉक्टर लोकांचं काय खरं नसतं रे. मग तो डॉक्टर आहे ना, त्याच्या गाडीवर मागं किती पण केलं तरी असा लालवाला प्लसच लावणार आहे. पण आपल्यासारखा MH03BF4921 वरती असा लाव काढून त्याच्यामध्ये गावराव लव वनिता असं लिहू शकणार आहे का? नाही नाही अरे मेरी चलती है तो तेरी काय को जलती है असं लिहिणार आहे का? नाही नाही. फिर अरे चलती है गाड़ी उड़ता है धूल मेरे वनिता के हाथ में बगीचा. गौरव, फुल ना? पिल्लू, तुझ्या हातात फुल दिसणार आहे का? म्हणून बगीचा. माझ्यासोबत लग्न करणार यार. तुला माहित आहे का, आपण जर लग्न केले ना तर लग्नानंतर आपल्याला 6, 12, 18 पोरं होतील. एवढी एवढी? अरे यार या रिक्षावाला गिअर डायरेक्ट टाकणार ना आपण. आणि मग रिक्षाच्या माग सोन्या, मोन्या, प्रसाद, ये समीर दादा अशी सगळ्यांची नावं लिहिणार आपण तिकडे. काय वन्य करणार आहे लग्न वन्य करणार. मला तुझ्यासोबतच लग्न करायचं रे. अरे मी तुला तेच सांगतोय, मी तुझा 1 नंबरचा लवर आहे रे. तुला माहिती आहे ना, आपल्या रिक्षात मी असं पुढं तू मागे बसायची आणि मी असा पुढं पोपट लटकवून सुप्रसिद्ध आनंद शिंदे साहेब यांचं गाणं आपण लावून अख्ख्या फिल्टर पाण्यात फिरायचो. अरे आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या ग बोलण्याला आता मी मानलं. अरे मी नाही नसलो, तू पाया पडला मी हल्लो. आता तरी सोड. या वाणी आपलं लव आहे. अरे प्रेमा खातर बोललो ना. मला नाही करायचं.
करायचं तुझ्यासोबत लग्न. अरे वन्य असं करू नको रे. तुला माहितीये का वन्य डॉक्टर सोबत करायचं. परत डॉक्टर नको ना रे वन्य. अरे माझं खरंच प्रेम आहे तुझ्यावर. नाही मला त्याच्यासोबतच लग्न करायचं. अरे पण त्याच्यामध्ये काय असं जे माझ्यामध्ये नाही आहे. अरे तो रोज कविता करतो. काय करतो? कविता करतो. ह्याच्यात काय मोठेपणा. का? अरे मी पण रोज आंघोळ करतो. मी सांगतो का सगळ्यांना आज मी आंघोळ केली. आज मी डोक्यावर आंघोळ केली. अरे आज मी पायावर आंघोळ केली. अरे गौऱ्या तू कविता करतो. कविता करतो. आईला मग जाम कठीण आहे. का? तुला वाचता येतील का? मला वाचता येतो. माझ्या डॉक्टरची हँड रायटिंग समजून घ्यायला ना 1 वर्षाचा केमिस्टचा कोर्स करावा लागतो. आल्याला 10वी काढता फेफरा भरलं होतं. आठव. अरे तुला या गौऱ्याने स्वतः कॉप्या पुरवल्या होत्या 10वी आणि 12वीला. तेव्हा जाऊन तू पास झालीस. ही 12वीला असताना हिने हातावर किटूक काढला होता. पास होता त्याचा फुलपाखरू झाला. आपलं प्रेम आहे तुझ्यावर. तू तर असं बोलतोय जसं काय मला राणी बनवूनच ठेवणार आहे. ये वने एकदा तू आपल्याशी लग्न तर करून बघ. नाही तुला फिल्टर पाडायची राणी बनून सोडला तर नाव लावणार ना गौरव मोरे फ्रॉम MH03 BA 29 मंत्री. वने तुला माहितीये का रिक्षावाला हो म्हणावा म्हणून लोक कितीतरी मिनत्या करतात माहिती. ओ दादा बोरिवली सॉरी उधर बहुत ट्रैफिक है. ओ दादा समतानगर अरे मेट्रो का काम चालू है. ओ दादा मागाठाणे बैठ. सर मागाठाणे में किधर जाएगा? प्रसाद खांडेकर के. उतर. उतर. पहला बोलने का मालूम है क्या भवनी का टाइम है. सॉरी माहिती का असं आहे रे. आणि अख्खा रिक्षावाला तुला हो बोलायला तयार आहे. रिक्षा सकट हे चालना वने करणं का लग्न. गौरव मला तुझ्यासोबतच लग्न करायचंय रे. अरे पण त्याचा 5 खोल्यांचा बंगला आहे. वने त्या 5 खोल्यांमध्ये तू काम करणार. हो माझी वनी त्या 5 खोल्यांमध्ये काम करणार. हो आता करावं लागणार. नाही वने घर कसा पाहिजे माहिती का आपल्या घरासारखं. बादलीतनं कपडा बुडवला असा फिरवला लादी पुसल्यासारखी वाटली पाहिजे. वनी जेव्हा तू सून बनून माझ्या घरी येशील ना बादलीमध्ये असा कपडा बुडवशील आणि तो कपडा ठेवला त्याच्यावर बसून 2-3 वेळा असं जर केलंस ना अख्खं घर पुसून निघेल वनी. अरे वनी याला म्हणतात घर. 5 खोल्यांचं घर काय कामाचं नसतं का वनी. घरामध्ये माणसं पाहिजे. घर भरल्यासारखं पाहिजे. रात्री ह्या कुशीत झोपलं ना इकडे वळलं की दुसरा माणूस लागला पाहिजे. अरे यार चादर सोड ना यार. येते माझी चादर सोड ना येतो. सरक ना तिकडं. अरे आई त्या मोरीत पाणी टाक ना यार वासा लागलाय. अरे कोणाचा पाय आहे यार तिकडे जा ना यार. ओ बाबा तिकडे घोरा ना. आयला बाबा तोंड इकडे नाही. अरे पाठ अरे यार सरक ना. याला म्हणतात घर. घर असं भरल्यासारखं पाहिजे रे. म्हणजे असंच रात्री उठलं की असं गेलं पाहिजे माणूस. याला म्हणतात घर. वनी कर ना 5 खोल्याच्या बंगल्यात माझी वनी काम कर ना. एवढी फुलासारखी नाजूक वनी 5 खोल्यांमध्ये काम करणार. मी खरंच नाजूक आहे फुलासारखी. वनी तू खरंच फुलासारखी नाजूक आहे. मी फुल आहे गौऱ्या. हो जे हॉस्पिटल समोर जो बांधलाय ना तो तूच आहे फुल. नाही रे पण चला कर ना लग्न माझ्यासोबत वनी. ऐक ना रिक्षावाल्यापेक्षा डॉक्टरला खूप मान असतो रे. त्या डॉक्टरला काहीच मान नसतो रे. रिक्षावाल्याला लय मान आहे रे. कसा म्हणजे आता तू पिक्चर मध्ये बघितलंस ना काय? डॉक्टर काय म्हणतो बरं झालं तुम्ही अर्धा तास लवकर आलात. उशिरा आला असता तर पेशंट कायमचा गेला असता. अरे बापरे. आता मला सांग त्याला डॉक्टर पर्यंत कोण घेऊन जातं. रिक्षावाला. मग मोठा कोण डॉक्टर की रिक्षावाला. वन्य विचार कर. मला सांग डॉक्टर दिवसाला एका पेशंट कडनं किती रुपये घेतो. 50 रुपये. बस आपली डिमांड बघ. पाऊस आला पाणी भरलं एका पॅसेंजर कडनं 100 रुपये. बस बंद पडली एका पॅसेंजर कडनं 200 रुपये. डिस्टन्स तेवढाच डिमांड वाढली का नाही. आणि आपल्या मनावर आहे आपण रात्रपाळी पण करू शकतो. गौऱ्या रिक्षावाल्यांची किती कमाई आहे रे. तुला मी हेच समजवतो ना वनू डार्लिंग. माझं फिक्स झालं. मला रिक्षावाल्या सोबतच लग्न करायचं. वनू मी आत्ताच्या आता त्याला सांगते की तू दवाखाना बंद कर आणि एक रिक्षा घे. अरे पागल बिगल आहे का.
अरे रिक्षावाला म्हणजे माझ्याशी लग्न कर, तो डॉक्टरच आहे ना पण. अरे पण आई बाबांना तो आवडलाय ना. अरे मग आई बाबांना, अरे वनू यार पण मी तुझा लवर आहे ना यार वनू. नाही नाही, आजपासून मला वनी नाही बोलायचं, वहिनी बोलायचं. गौऱ्या बाय. गौऱ्या मला फोन पण नाही करायचं, तुला शपथ आहे, तिथे सांग. गौऱ्या गौऱ्या वनी. गौऱ्या बाय. वन्नी वन्नी वन्नीची डायरेक्ट वहिनी. आता काय खरं नाही यार. क्या आमिर भाई, एक प्यार था वो भी लुट गया. किधर जाने का है? मागा ठाणे बैठो. हाँ खांडेकर किधर बैठो. चलो